हाय फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं स्वाद रेसिपीमध्ये अगदी खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण ओरिओ फ्रीक शेक बनवणार आहोत। तर समर सुरू आहे, सोबत रमजान सुरू आहे आणि इफ्तारीसाठी तुम्हाला फार सुंदर थंडगार हा शेक कमी साहित्यामध्ये कमी मेहनतीमध्ये तयार होतो आणि मुलांना तर चॉकलेट फ्लेवरचा कोणताही शेक असो मुलांना आवडतो। तर मी तर ओरिओ बिस्किट घेतलेत, 1 कप दूध घेतले आणि 1 ग्लास घेतलाय। तर तो ग्लास थोडासा आपण छान दिसण्यासाठी डेकोरेशन करून घेतोय। तर हे जे चॉकलेट आहे ते मी कॅडबरी वितळून घेतले फक्त, किंवा तुम्ही डार्क चॉकलेट तुमच्याकडे असेल वापरलं तरी सुद्धा चालेल आणि नाही वापरलं तरी सुद्धा चालेल। आता आपण यामध्ये शुगरचा वापर नाही करणार, कारण बिस्किट ही गोड आहेत खूप। जर तुम्हाला फारच तुम्ही गोड खात असाल तर थोडीशी वापरली तर चालेल, पण काही सुद्धा गरज लागत नाही, कारण बिस्किट असतानाच खूप गोड आहेत आणि आपण ते क्रीम सहित ती बिस्किटे वापरणार आहोत। तर मी जो ग्लास आहे त्याला मी थोडंसं बाहेरून बिस्किट चिटकवले डेकोरेशनसाठी। आता आपण एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये ओरिओ बिस्किट बारीक करून घालायची। तर ही ओरिओ बिस्किट मी छोटा जो पॅकेट असतं ते 2 घेतलेत। त्यानंतर आपण त्यामध्ये जे दूध आहे ते दूध घेतले। तर दूध मी एकदम थंड करून घेतले, एकदम चिल आहे ते, त्यामुळे त्यामध्ये आईस क्यूब टाकायची गरज नाही। तुम्ही अगदीच खूप थंड खात असाल तर आईस क्यूब टाकली तरी सुद्धा चालेल। आता यामध्ये मी व्हॅनिला फ्लेवरचं आईस्क्रीम वापरलेला आहे, जो एक छोटा डब्बा असतो तो वापरायचा, त्यामुळे आपल्या ओरिओ शेकला एक वेगळीच टेस्ट येते। आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण छान असं स्मूथ बारीक करून घेतलं आणि आपला हा ओरिओ फ्रीक शेक तयार झालेला आहे। आता आपण यामध्ये थोडंसं डेकोरेशनसाठी वरून आणखी थोडंसं चॉकलेट आपण गार्निश करणार आहोत। तर या समरमध्ये झटपट होणारं ओरिओ फ्रीक शेक नक्की करून बघा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।